नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता. यूट्यूबमध्ये वेगवेगळं जे नवं ते श्रोत्यांना दाखवावं, त्याचा वापर करावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. वणी येथे जेव्हा दर्शनासाठी गेलो तेव्हा आम्हाला जी माहिती मिळाली, त्या ठिकाणी रंधाळे अप्पा यांनी जे सांगितलं की हे रोपवे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने व भारतात प्रथमच युक्रेनच्या इंजिनियरच्या मार्गदर्शनाखाली बनले असून देश परदेशातून असंख्य भाविक दर्शन घेत आहेत. अंध, अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट व व्हीलचेअरद्वारे सुलभ दर्शनाची सोय केलेली आहे. हे भाविकांची सोय करणारे लातूरचे सुपुत्र श्री शिवशंकर लातुरे यांनी हे सुरू केलेलं आहे आणि या संदर्भातली सविस्तर माहिती आम्ही आपल्याला देत आहोत. आपण ऐका आणि निश्चित टेन्शन घेऊ नका. वणीला यायचंय ना, सप्तशृंगी देवीचं दर्शन घ्यायचंय ना, पायऱ्याचं टेन्शन घेऊ नका, गडाचं टेन्शन घेऊ नका. अत्यंत आनंदानं देवीच्या कृपेने लातुरे अप्पा यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी हा जो प्रकल्प उभारला आहे, नक्की या, लवकर या. देवी आपली, सप्तशृंगी देवी आपली वाट पाहत आहे. नमस्कार. काय म्हणतात या ठिकाणी BG रंधाळे, ऐका. धन्यवाद. मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार मित्र हो, आम्ही आहोत सप्तशृंगी गडावर. या ठिकाणी लोकांना पायऱ्या चढणं अवघड होतं आणि त्यानिमित्त या ठिकाणी एक प्रकल्प जो उभा केलेला आहे, तो प्रकल्प कधी उभारला, कशा प्रकारे त्याचं नियंत्रण आहे, हे मूळ लातूर निवासी BG रंधाळे इंजिनियर आणि या प्रकल्पाचे पब्लिक रिलेशन ऑफिसर, मी त्यांना विनंती करतो की मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबच्या श्रोत्यासाठी आपण आम्हाला माहिती द्या की हा प्रकल्प कसा प्रकारचा आहे, यामुळं भक्तांच्या काय काय सुविधा झालेल्या आहेत. हा प्रकल्प BOT तत्वावर घेतलेली आहे. हा 1910 मध्ये प्रारंभी सुरुवात केली आहे. हे फॉरेस्टची 10 एकर जमीन घेऊन हे BOT तत्वावर आम्ही काम केलेले आहे. याचे कन्सल्टंट युक्रेनचे लोक आहे, फॉरेस्टचे कन्सल्टंट आहे. आणि ह्या देवीची पायरी 551 पायरी आहेत. हे अगदी स्टीप आहे, 138 डिग्रीमध्ये चढावं लागते. वयस्कर अपंग लोकांना वर जाणं शक्यच नव्हतं. पूर्वी कोणीच येत नव्हते, तुरळक लोक येत होते. हा प्रकल्प झाल्यापासून खूप सुविधा झाली. देश विदेशातून लोक येतात. आज जवळजवळ आंध्र आणि कर्नाटकचे 100 ते 200 लोक दररोज येतात. यात सोमवार, शुक्रवार, शनिवार, रविवार जवळजवळ 10 ते 12 हजार लोक दर्शन घेतात तिथं. या ठिकाणी गर्दी कोणत्या वारी जास्त असते? मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस पूर्ण गर्दी असते. दर्शनासाठी रांग असते. जागी सगळं सुविधा केलेली, बाथरूम सगळे AC रूम्स आहेत. जर दर्शनात जवळजवळ 4 ते 5 तास लागते कमीत कमी. अच्छा. तर साधारणतः हे सर्व मी पाहिलं, तुम्हाला दाखवलं, हे सर्व नियंत्रण करण्यासाठी किती लोकांना रोजगार, साधारणतः अंदाजा 100-125 किती लोकांना रोजगार या ठिकाणी मिळतो? तिथं टोटल एकूण लोक 280 लोक आहेत, कामगार आहेत. त्यात ओरिसाचे, पश्चिम बंगालचे स्किल्ड लोक जवळजवळ 40 ते 50 लोक आहेत. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, IIT असं 4 डिपार्टमेंटचे इंजिनियर जवळजवळ 12 ते 15 इंजिनियर आहेत तिथं. रंधाळे साहेब, या ठिकाणी आता लोकांना की त्या रेल्वेमध्ये बसून जाण्यासाठी पर हेड किती तिकीट कसं आहे?
या 2018 मध्ये सुरुवातीला 80 रुपये तिकीट होतं येणं जाणं. हम्म. दर 2 वर्षाला 10 रुपये वाढ होऊन आता सध्या 120 रुपये तिकीट आहे जाणं येणं. जाणं येणं अप अँड डाऊन. एका ट्रिप मध्ये किती लोक जाऊ शकतात? एका ट्रिपमध्ये 60 लोक जातात आणि 60 लोक येतात. चैत्र पौर्णिमा, नवरात्र या काळात मग आपण नियंत्रण भक्तांची सुविधेसाठी काय काय करतो? सगळी सुविधा केलेली, पाण्याची व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था आहे आणि NDRFचे लोक शासन कंट्रोल करते यात्रामध्ये. अच्छा. इतर वेळी आमचे लोक आहेत डिफेन्स लोक. यात्रेच्या वेळी पोलीस कंट्रोलमध्ये कलेक्टर साहेबच्या अंडरमध्ये असते. अच्छा. भरपूर लोक असतात NDRFचे. अच्छा. तर ही आता जी आहे आपल्या कंपनीच्या माध्यमातून फक्त भाविक भक्तांना जाणं येणं एवढीच सुविधा केली जाते, याशिवाय आणखीन या ठिकाणी लोक आल्यानंतर त्यांच्या गेस्ट हाऊस किंवा निवासाची व्यवस्था आहे का? कसं आहे? राहायला निवास लॉजिंग आहे. लोकांना पिण्याचे पाणी सुविधा करतो. जागोजागी रेस्ट हाऊस बांधलेले आहेत. अंध अपंग लोकांसाठी व्हीलचेअर आहे. व्हीलचेअरने डायरेक्ट देवीपर्यंत उतरता येते. अच्छा. हे 3.5 शक्तिपीठपैकी एक देवी आहे. 3.5 शक्तीपैकी एक आहे. लोक नवरात्र किंवा चैत्र पौर्णिमा किंवा पौर्णिमेला गर्दी असते, मग त्यावेळेस लोकांना दर्शन किती ते किती, म्हणजे घाटातनं वर एंट्री किती वाजेपर्यंत आणि वर आल्यानंतर किती ते किती वाजेपर्यंत व्यवस्था दर्शन चालू असतं? नॉर्मल सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत असते. यात्रा काळात नवरात्र चैत्रोत्सवामध्ये 24 तास असते. अच्छा. सगळ्या लोकांचं दर्शन होतंय. अच्छा. तर त्या काळामध्ये आपल्यावर पडणारा वर्कलोड, कारण भक्त जास्त असतात, मग ते नियंत्रण कशा पद्धतीनं करतो आपण? नियंत्रण पोलीस डिपार्टमेंट करते यात्रेच्या वेळी. इतर वेळी आमचं सगळं स्टाफ आहे. अच्छा. सगळं व्यवस्थित होते, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा. या ठिकाणी लोक मुक्कामानंतर गेस्ट हाऊस आहे, मग या ठिकाणी आपल्या या संस्थेकडनं कॅन्टीन वगैरे काही आहे का? कसं आहे? हो, 5-6 हॉटेल आहेत, कॅन्टीन आहेत, सगळं सुविधा आहे. अच्छा. गावात ही कॅन्टीन आहे, गावात राहायला धर्मशाळा आहे देवस्थानची. अच्छा. आता तुम्ही या ठिकाणी जवळजवळ किती वर्षापासून आहात? मी स्टार्टिंग पासून येत आहे, 2010 पासून येत आहे मी. अच्छा. तर जवळजवळ 10 म्हणजे 16 वर्षापासून तुम्ही इथं आहात. तुम्ही असं किती दिवसाला किंवा रेग्युलर दर्शन घेता? कारण बऱ्याच वेळा जर पाहिलं की जिथले लोक असतात तिथले दर्शनच घेत नाहीत, तर तुम्ही आमच्या बरोबर तर आलातच, पण एरवी शुक्रवार, मंगळवार किंवा पौर्णिमा असं काही दर्शन घेता का नाही? दररोज सकाळी नित्यनेमानं सकाळी दर्शन घेतो. अच्छा. आणि नवस 3.5 पीठापैकी एक तुळजापूर, माहूर, मला वाटतं अंबाजोगाई अर्धा आहे ना? नाही, कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड आणि हा. तर या ठिकाणी कुलदैवत, अनेकांचं हे कुलदैवत असतं, आणि मग या ठिकाणी लोकांना की असं कधी घडतं का की बाबा म्हणजे समजा अभिषेक, आता ते आपलं ज्युरिडिक्शन नाही, पण एक सहज की अभिषेकासाठी सिस्टीम काय, ऑनलाईन बुकिंग वगैरे आहे का? कसं? ऑनलाईन बुकिंग आहे, डायरेक्ट अभिषेक होता. अच्छा. आणि मी समजतो की तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही लातूरचे आहात, आमचे मित्र आडनाव उदगीरचे आहेत. सोपानराव आणि विशाल. सोपानरावजी आणि विशाल हे गडावरचे गडकरी, काय ते गडकरी. अशा प्रकारे एक आम्हाला खूप प्रसन्न, मला भीती वाटत होती की एक घटना मी सांगतो. मुंबईला ते काय एक्सिलेटरवर उभारून मला कधी पहिल्यांदा आयुष्यात मी गेलो तर पाय उचललो, पाय स्लिप झाला, मी थांबला, मी पुन्हा मला 5-6 लोकांनी उचलून उभा केलं.
त्यावेळेसपासनं भीती वाटते. पण मी यांना विचारलं, आमच्या सुंटनुरे आप्पा म्हणलं कसं, काहीच नाही म्हणले, निवांत बसून जायचं, काही नाही. आणि स्वतः आमचे साहेब रंधाळे साहेबांनी आमच्या बरोबर आलं, आमची सेवा केली, म्हणजे आमचं दर्शन घडवून आणलं आणि ह्या टेक्निकली गोष्टीची सुद्धा माहिती दिली. आई आणि 82व्या वर्षी मी साहेबाला विचारलं, तुम्हाला BP आहे का, नाही, शुगर आहे का, नाही, गुडघे दुखतात का, नाही. आणि मी हाताला धरून आमच्या आप्पाच्या चलत होतो. पण आई आपणास निरोगी दीर्घायुष्य देव, आपल्या हातून ही सेवेचं माध्यम हे अधिकात अधिक हो. आणि खरं म्हणजे आपल्याला मर्यादा असताना सुद्धा गावचा म्हणून आमच्या फेसबुक आणि यूट्यूबला आपण जी माहिती दिलात, आणि यामागचा उद्देश एक की लोकांना येता यावं. या ठिकाणी आपलं हे जे दर्शन तिकिटाचं जे आहे, ऑनलाईन बुकिंग आहे का आल्यानंतर? ऑनलाईन बुकिंग आहे. आपला ऑनलाईन बुकिंगचा नंबर काय? तर सप्तशृंगी वेबसाईटवर काढल्यानंतर ऑनलाईन बुकिंग आपण करू शकतो. एक लोकांना कळावं, कारण लोक श्रद्धेवर जगतात. श्रद्धे आणि सबुरी ही फार महत्वाची आहे. आणि आज कर्मधर्म संयोगानं सकाळी शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन झालं, आता हे दर्शन झालं की, आणि एवढी चांगले रंधाळे साहेबाकडं मी असं दुरून, कारण माझी प्रतिमा थोडी वेगळी होती अगोदर, म्हणजे संपादक म्हणून, पण त्यावेळेस फक्त नमस्कार झालेला. आणि आज साहेबांनी या ठिकाणी मला, आमच्या आप्पांनी सांगितलं की अनेक लोक येतात, लोकांची व्यवस्था होती. एक पुण्याचं काम आहे, कारण गड पायऱ्या बघूनच लोक घाबरतात, पण एक सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला आई निरोगी दीर्घायुष्य देव, आपल्या हातून ही सेवा घडो, हीच आईच्या चरणी प्रार्थना. आणि शेवटी देवाकडे लोक काय येतात, सुख के सब साथी दुख में न कोई, काय, आणि मग देव हाच माणसाला सुखी समाधानी आनंदी करणारा आहे. आणि त्याच श्रद्धेनं मीही आलो. पुनश्च एकदा रंधाळे साहेब, तुमचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.